हॅलो, हाय, नमस्कार. मी मनीषा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे ऋतू अँड मम्माज ब्लॉग. तर मी आज तुमच्यासोबत माझा आजचा दिवस म्हणजे आज दिवसभरात मी काय काय काम केलं तर हेच शेअर करणार आहे. जर तुम्हाला कोणत्याही कारणावरून माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आज मी करणार होते बेडरूमचे डीप क्लिनिंग. तसं तर आठवड्यातून मी काय करते, एक दिवस एका रूमसाठी, एक दिवस एका रूमसाठी देत असते. तर आज होती बेडरूमची डीप क्लिनिंग. तर मी बाहेर झाडू आणायला गेले, तोपर्यंत कॅमेऱ्यात ऋतूच्या ॲक्शन चालू होत्या. तर वरती पण जाळ्या वगैरे जास्त काही नव्हत्या, तरी पण मी झटकून घेतल्या. आणि त्यानंतर ऋतू इथं खेळत होता. तर त्याचं म्हणणं होतं की तो झाडू मला पाहिजे आणि मी जाळ्या वगैरे काढतो. तो त्याला बोलता येत नाही, पण फक्त झाडू दे झाडू दे एवढं म्हणतो. त्यानंतर मग मी पूर्ण बेड असा स्वच्छ पुसून घेतला ओल्या कपड्याने. आणि मग इथं मी बेडशीट वगैरे चेंज केलं. तर आता इथं काय होतं, तर मी बेडशीट टाकत होते, ऋतू गोळा करत होता, मी टाकत होते, ऋतू गोळा करत होता. हे 2-3 वेळेस चालू होतं. आणि मग शेवटी त्याला मी थोडंसं शांत बसवलं आणि फायनली मग मी बेडशीट वगैरे सर्व अंथरून घेतलं. उशीचे जे कव्हर होते ते चेंज केले. तर आता माझा इथं बेड सेट झालेला आहे. आणि त्यानंतर मग मला लगेच ड्रेसिंग टेबल पण क्लीन करायचा होता. मग मी ड्रेसिंग टेबलमधील जे माझं मेकअपचं सामान असेल ते खाली ठेवत होते. त्यात मला ऋतू खूप मदत करत होता. मी वरतून देत होते, तो खाली घेत होता. तर असं माझं चालू असतं. तर कामात त्याची मदतही होती आणि काम जास्त वाढलंही जातं. तर लहान मुलांचं हे असंच असतं, त्यांच्या मनानुसारच सर्व करायला लागतं. तर आता मी सुरुवातीला सर्व ड्रेसिंग टेबल जो आहे तो खाली करून घेतला. आणि आता मी इथं सांगत होते की तो डब्बा माझ्याकडे होता, तो त्याच्यामध्ये परफ्यूम मी घेतला होता. तर त्याचा उपयोग मी आता माझे जे मेकअप ब्रश आहेत ते ठेवण्यासाठी केला होता. तर आता सर्व सामान काढून घेतल्यानंतर मी ड्रेसिंग टेबल छान पुसून घेतला आणि असे न्यूजपेपर पण मी प्रत्येक कप्प्यामध्ये एक टाकून दिलं. त्याच्यामुळं काय होतं की तेलाच्या ज्या बॉटल्स असतात तो डायरेक्ट तेल खाली सांडत नाही आणि त्या पेपरवर सांडतं. मग आपण जेव्हा पण चेंज करतो तेव्हा फक्त पेपर चेंज केला की मग जास्त खराब पण होत नाही. आणि याच्यामध्ये मी सर्व प्रकारच्या माझ्या साडीवरच्या बांगड्या वगैरे ठेवते, हेअर ड्रायर असेल ते सर्व गोष्टी मी खालच्या कप्प्यामध्ये ठेवते, माझ्या ज्वेलरी वगैरे. तर इथे सर्व गोष्टी मी एक एक करून आवरून ठेवत होते. ज्या पण माझ्या पर्स त्या आहेत ती मी वरच्या साईडला ठेवते आणि ही पर्स खाली ठेवली कारण ती वरती ठेवणं त्याचा शेप सगळा बिघडून जातो. तर आता अशा प्रकारचे माझ्याकडे बास्केट आहे, ती स्वच्छ पुसून घेतली आणि त्यामध्ये जे दररोजचं जे सामान असतं ऋतूचं माझं तर ते सर्व ठेवून दिलं. तर आता मी एक एक गोष्ट सर्व ठेवत होते. आणि एक छोटंसं ते जे कवर आहे ते मोबाईलचं आहे, त्याचा उपयोग मी फक्त माझे जे डेली स्किन केअरचे प्रॉडक्ट असतात तर मी तिथं ठेवून देते. आणि ऋतूचं इथं मम्मा लिपी तुला पण लावतो, स्वतःला पण लावत होता आणि तो मला पण लावून देत होता. तर लहान मुलांचंही असं असतं, आपली एखादी गोष्ट बघितली की ते बरोबर दुसऱ्या वेळेस ते करून जातात. तर ह्याचं सतत चालू असतं. तो लिप बाम होता तो, तर तो घेत होता, मला लावत होता, स्वतःला पण लावत होता. असं त्याचं सर्व काम चालू होतं. तर आणि माझं मात्र ते सर्व आवरायचं तेच काम चालू होतं इथं. तर मी सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या करून ठेवते जेणेकरून मला म्हणजे पटकन घेता येतील. आणि मी खूप साऱ्या गोष्टी DIYच वापरते. तर तुम्ही इथं पाहू शकता ते टूथ टूथपेस्टचं खोकं होतं. तर त्याचा पण उपयोग मी अशा प्रकारचे कोंब ठेवण्यासाठी केलेला आहे. तर खूप साऱ्या गोष्टी आपण घरामध्ये अशा DIY बनवू शकतो. आणि म्हणजे ते खराब झालं तर आपल्याला दुसरं लगेच इझिली भेटतं. सर्व गोष्टी आवरून झाल्यानंतर मग मी ते सर्व ठेवून दिलं. आणि ऋतूने सगळे कॉईन इकडं तिकडं टाकले होते, ते स्वतः त्याने गोळा केले, ते ठेवले. तर असं त्याचं पण काम चालू असतं. आणि आता माझी बेडरूमची क्लिनिंग झाली आणि फायनली माझा ड्रेसिंग टेबल पण क्लीन झाला. तर खूप छान वाटतं असं बघायला. तर अशा प्रकारे माझी बेडरूम छान अशी क्लीन झाली. जेव्हा आपण काम करतो तेव्हा खूप कंटाळा येतो, पण झाल्यानंतरचा आनंद काही वेगळाच असतो. त्यानंतर मग मिस्टरांनी काल किराणा आणून ठेवला होता, तो पण मला व्यवस्थित म्हणजे जागच्या जागी ठेवून द्यायचा होता. तर आता संक्रांत आली, त्याच्यासाठी आपल्याला बाजरी लागणार होती. तर मग मी 1 किलो बाजरी पण घेऊन आले.
तर एक्स्ट्राचा किराणा मी मोठ्या एका डब्यामध्ये ठेवते आणि ज्या गोष्टी लागतात त्या मग जेवढ्या लागतील तेवढ्या मी भरण्यांमध्ये भरून ठेवते. तर इथं मी मिस्टरांना खडा मसाला आणायला सांगितला होता, तर त्यांनी काय काय गोष्टी घेऊन आलेत तर त्याची नावं मलाही माहिती नाहीत. आणि जे खडा मसाला जेवढा मला लागतो तेवढाच मी अशा प्रकारच्या काचेच्या भरणीमध्ये ठेवते. त्यानंतर थोड्याफार काही डाळी संपल्या होत्या त्या पण आणल्या. त्या पण आता सर्व मी गोष्टी जागच्या जागी ठेवून देते. तर अशीच असतात दिवसभराची कामं चालू आणि दिवसभर खरंच आपल्याला आराम नसतो. एक काम झालं की दुसरं काम म्हणजे ठरलेलंच असतं आपलं दिवसभरात. आणि ह्या गोष्टी जेव्हाच्या तेव्हा केल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी पण जास्त लोड पडत नाही आणि कामं पण पटपट होतात. घरात पण पसारा दिसत नाही. तर माझा हाच प्रयत्न असतो की जेव्हाचे काम मी तेव्हा करून घेईल. तर अशा प्रकारे मी डाळी वगैरे सर्व जागच्या जागी ठेवून दिल्या. आणि शेवटीचं माझं दिवसातलं काम होतं ते म्हणजे माझी गॅलरी क्लीन करायची होती आणि झाडांची पण थोडेसे पानं वगैरे पिवळे झाले होते ते मला काढून घ्यायचे होते. तर गॅलरी माझी दररोजच्या दररोज क्लीन होते, पण आज सकाळी करण्यात आली नाही म्हणून म्हटलं चला आज दुपारी गॅलरी क्लीन करून घेऊयात. कारण आमच्या इथं कबूतर खूप आहेत आणि ते खूप घाण करतात, त्याच्यामुळे दररोजच्या दररोज करून घ्यावीच लागते. तर इथं मी झाडं जे आपले पाण्याचे जार असतात तर त्याच्यामध्येच मी असे बटाटे लावलेले आहेत. तर ते मी पहिल्यांदाच हे लावले तर ते खूप जास्त वाढलेत. त्याला आता बटाटे कधी लागतात काय माहिती, पण त्याचे झाडं खूप वाढलेत. शेवटी आता माझी गॅलरी वगैरे सर्व क्लीन झालं आणि आता दुपारची वेळ आहे तरी पण आमच्या गॅलरीतून खूप हिरवंगार बाहेर दिसतं. तुम्ही पाहू शकता किती छान आणि प्रत्येक सकाळी पण एवढं छान वाटतं. कधीही गॅलरीत आले की तर मनाला एकदम प्रसन्न वाटतं. आत्ता तर माझी आता वेळ झालेली आहे संध्याकाळची आणि माझी दिवा वगैरे लावून म्हणजे पूजा संध्याकाळची ती झालेली आहे आणि रात्री फक्त जेवणासाठी मला डाळ भात करायचा आहे. तर आता मी डाळ भात बनवून घेते. तर संध्याकाळी जेवणामध्ये कधी-कधी आमचं खूप म्हणजे हलकंसं जेवण असतं. कधी डाळ भात असेल, कधी खिचडी असेल, तर म्हणजे जास्तीत जास्त टाईम तर हेच चालतं संध्याकाळी आमच्याकडे. तर आता इथं डाळ भात पण शिजलेला आहे. तर आता मी फक्त डाळीला जस्ट लसूण आणि कोथिंबीरीचं वाटण, मिरची, हिंग अशी फोडणी देणार आहे. पातेल्यात तेल टाकलं, त्यामध्ये जिरे, मोहरी आणि हे वाटण, मिरची आणि कोथिंबीर, कढीपत्ता हे सर्व ॲड केलं. खूप झटपट अशी फक्त फोडणीची डाळ बनवणार आहे संध्याकाळीसाठी. इथं डाळ पण तयार झालेली आहे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा.